नव्हे, शेण आहे शेण. ये काय चाललंय? लॉकडाऊनचा काळ असा होता जेव्हा भरपूर वेळ मिळायचा आणि त्याच दरम्यान बरंच काही शिकायलाही मिळालं. आईने त्या काळात मला धूपकांडी कशी बनवायची नैसर्गिक ते शिकवलं. आजही आम्ही ती धूपकांडी रोज संध्याकाळी लावतो आणि इतका छान सुगंध पसरतो, इतकं शांत वाटतं. आणि मी माझ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना सुद्धा दरवर्षी बनवलं की धूपकांड्या देत असते. दरवेळेला घटक वेगवेगळे त्यामध्ये वापरले जातात, जे काही मिळतात, किंवा जी कुठली फुलं असतील, आपल्याला जो काही इसेन्स हवा आहे तर ते सुद्धा दरवर्षी बदललं जातं. खूपच साध्या सोप्या पद्धतीने हे बनवलं जातं. कोणतंही याच्यामध्ये रासायनिक घटक वापरले जात नाहीत, नैसर्गिक घटक वापरून ही धूपकांडी बनवली जाते. तर चला तुम्हाला दाखवते काय काय घटक लागतात त्यासाठी. ते हे गुग्गुळ नावाच्या झाडाचा डिंक आहे. थोडा चिकट असतो हा, बऱ्यापैकी धूपांमध्ये हा वापरला जातो. तर हा भीमसेनी कापूर आणि थोडासा कोळसा असं मी हे एकत्र मिक्सरवरती फिरवून घेतलंय ह्या चिकट असल्यामुळं. त्यानंतर ही कोळशाची कुटलेली पावडर आहे जी चाळून घ्यायची आहे आपल्याला. ही ओवळीची फुलं आहेत, त्यानंतर अनंताची फुलं आणि तुळशीची पानं, हे सगळं मिक्सरवरती असं अर्धवट फिरवून घेतलेलं आहे. हे घरचं तूप आहे, साजूक तूप. हे शेण आहे. इथे बावची आहे, नागरमोथा, मरवा, कचोरा, हे चंदनाची पावडर आहे आणि हा भीमसेनी कापूर आहे. या सगळ्याची नावं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर आता आपण बनवायला चालू करूया. कोळशाची पूड जी आहे ती मी आता चाळून घेते. सुगंधी औषधी पावडरी आहेत आणि कोळसा वगैरे जे आहे तर त्याचं काही असं ठराविक प्रमाण नाहीये. आपल्याला ज्या ज्या गोष्टी मिळतील किंवा जेवढ्या हव्या तेवढ्या आपल्याला आवडीनुसार वापरू शकतो. ज्याचा वास आवडतो त्याप्रमाणे आपण घालू शकतो. गेल्या वर्षीच्या धूपकांड्या आहेत त्यामुळे मी आता खूप बनवणार नाहीये. तर मी तुम्हाला जेवढं काही वापरते आहे ते सगळं सांगते. म्हणजे आता थोडं शेण वापरून म्हणजे चमचा आधी सगळ्या पावडरी घालून घेणार आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा कोळशाची पावडर जी केलेली आहे तर त्याच्यामध्ये त्या सगळ्या पावडरी मिक्स करायच्या आहेत. शेणामध्ये घालायचं नाहीये डायरेक्ट, नाही तर गाठी होतात. तर मी हे चाळून झालं की त्याच्यामध्ये त्या सुगंधी पावडरी सगळ्या घालते. कोळशाची पावडर चाळून झालेली आहे आणि त्याच्यातच हे गुग्गुळ आणि कापूर मिक्स केलेली जी पावडर आहे तीही घालतेय. ती ऑलरेडी मिक्सरवर फिरवलेली आहे त्यामुळे मी आता चाळत नाहीये. ओवळी म्हणजेच बकुळीची फुलं, अनंताची फुलं, तुळस या सगळ्याची जी पावडर केलेली आहे ती घालती आहे. तुम्ही तुमच्या आवडीनं ज्या कुठल्या फुलाचा सुगंध आवडतो किंवा जे कुठले नॅचरल इसेन्शियल ऑइल्स वगैरे मिळत असतील तर तेही घालू शकता. अगदी मोगऱ्याची फुलं सुकवून, गुलाबाची फुलं सुकवून त्याच्या पाकळ्या पावडर करून घातल्या तरीही चालतं. कडुनिंबाचा पाला घातला तरीही चालतं. ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाहीये बरं का, कारण शेणाचा थोडा ओलसरपणा असतो. ही चंदनाची पावडर आहे, साधारण 1 चमचा घालते मी, जास्त नाही घालत आहे. कालवताना आपल्याला अंदाज येतो, त्यानंतर वाटलं तर आपण घालू शकतो. नागरमोथा, आपल्या उठण्यामध्ये सुद्धा ह्याची पावडर असते नागरमोथ्याची. हेही 1 चमचा घालतेय मी. मरवा, हे बावची आहे,
ह्या सगळ्या पावडरी ना वनस्पतींची मुळं असतील किंवा खोडाचा काही भाग असेल किंवा पानं असतील तर ह्या सगळ्यापासून म्हणजे वेगवेगळ्या घटकांपासून बनवलेले असतात हे. हा सुगंधी कचोरा आहे. थोडासा जास्त घालते मी हा, छान वास येईल. तूप हे बाइंडरचं काम करतं. तूप लागेल तसं नंतर घालायचं आहे आपल्याला. आणि आता मी भीमसेनी कापूर जो आहे, साधा कापूर सुद्धा चालू शकतो पण भीमसेनी कापूर असलं तर जास्ती चांगलं. तर हा थोडासा चुरडून मी घालणार आहे ह्याच्यामध्ये. हे सगळे घटक मी एकत्र इथे घेतलेले आहेत आणि व्यवस्थित हे कालवून घेणार आहे. ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाहीये. जे काही ओलावा जो आहे तो शेण आणि तूप या दोनच गोष्टींचा असणार आहे. शेण दोन प्रकारे वापरलं जातं, म्हणजे आहे असं शेण वापरतातच. शिवाय काही जण असं करतात की शेण पाण्यात मिसळून ठेवतात आणि त्यानंतर ते गाळून घेतात, म्हणजे त्यातला काही कचरा वगैरे असेल तो वेगळा होतो आणि त्यानंतर पाणी उडून गेलं की परत जो साठा असतो तो वापरला जातो. मी आहे असं शेण वापरते कारण फार ह्याच्यामध्ये गवत काडी नाहीये आणि जे काही थोडंफार गवत आहे ते धूपकांडी जळण्यासाठी फायद्याचंच आहे. त्यामुळं हे आधी सगळं व्यवस्थित कालवून घेणार आणि मग शेण घालणार, जेणेकरून गाठी त्यामध्ये राहणार नाहीत. आता मी ह्याच्यामध्ये शेण मिसळतीये. आता छान वास यायला लागलाय. शेण लागेल तसं घालणार आहे मी, एकदम सगळं घातलेलं नाहीये. आई बघ जरा ह्याच्यात शेण घालू बाजू. नाही तूप घालायचं, तूप घालायचं. खूप नाही लागत. हो पण थोडस अजून हे बघ होतंय. कालवलं हे बघ, असेल तर पाण्याचा थेंब घाला अगदी वाटलं तर. अगदी वाट, कारण आता जरा उन्हाळ्याचं सुक आहे शेण ना, होतंय पण ह्याच्याने बघ होईल. अगदी जरासं म्हणजे हाताला लावतो ना पाणी तसं लावून घेतलंस ना. ठीक आहे, म्हणजे चिरे नाही पडणार वरच्या. ठीक आहे. आधी तूप घालून घेते आणि नंतर एक पाण्याचा हात लावते. पण शेण नीट कालवलंय ना. हो हो. आता शेण थोडस सुक आहे कारण उन्हाळा आहे आणि जनावर आता गवत पेंडा खातात सुक, त्यामुळं आतनं थोडस शेण कोरडं असतं. त्यामुळं पाण्याचा अगदी थोडासा हाताला अगदी ओलं होईल एवढंच लावणार आहे मी. एरवी पावसाळ्यात अगदी नरम असतं शेण, जस्ट एवढा हात ओला होईल एवढंच लावते मी. आता मी ह्याच्यामध्ये तूप घालतेय. तूप हे एक प्रकारे बाइंडरचं काम करतं, म्हणजे सगळं व्यवस्थित एकत्र असं धरून ठेवायचं काम करतं आणि त्याचबरोबर धूप जळण्यासाठी, धूपकांडी जळण्यासाठी सुद्धा अगदी मदत होते या तुपामुळे. तर मी ह्याच्यात थोडंच लागतं बरं का, जास्त नाही लागत. लगेच नरम झाला. हे आता मस्त झालंय तयार. तुपामुळे मस्त असं नरम झालंय. हे बघा वळलं जातंय छान आणि एक शाईन पण आली आहे. तर आता आपल्याला हवा तो आकार आपण त्याला द्यायचा आहे. मी हातानेच बनवणार आहे. काही जण एखादा साचा वापरून सुद्धा बनवू शकतात किंवा कुठले छोटी वाटी सारखं असेल तर त्याच्यातनं पण बनवलं तरी चालतं. आता हाताने बनवते. हे आता मी कालवलेलं हे सगळं मिक्सचर आहे धूपकांडीसाठीचं आणि ह्या बघा गेल्या वर्षी बनवलेल्या धूपकांड्या आहेत. हे असं उभं तुम्ही असं ठेवू शकता किंवा ओलं असताना ह्यालाच पाठीमागून म्हणजे इथून हिराची काडी लावली की तुम्ही असं उदबत्तीसारखं उदबत्तीच्या घरामध्ये खोचून पण ठेवू शकता. हाताला थोडंसं तूप लावून घेतेय.
हाताला तूप लावून घेतलंय आणि आता हे व्यवस्थित आकार त्यांना देता येतोय. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता. मी असं दंडगोल आकाराचं करते. आभाळ आलंय आता, त्यामुळं हे आता मी घरात नेते आणि उद्याला उन्हात मस्त कडकडीत उन्हात सुकायला ठेवणार आहे. साधारण 3-4 दिवस उन्हात ठेवलं की छान वाळतात, हडकतात आणि त्यानंतर आपण लावू शकतो, वापरण्यायोग्य होतात. आणि हे गेल्या वर्षीचे आहेत.